सोपं नाहीये, ते तुम्हाला झेपणार नाही, पेलणार नाही, कारण तो देशव्यापी विषय आहे. मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का? हे बी पेलणार नाही तुम्हाला. आणि तसले फसके दाबा नका सांगू मला तरी. ते इथून मागं कसं झालं काय झालं ते मला माहीत नाही. मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल, पण मी भेणार फिरणार नाही. आणि पेलायचं आणि फालायचं ते शिकायचं नाही मला. मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून आणि माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची. आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे. मी समाजाची पाठराखण करतो. गोरगरीब समाजाचे मराठीचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय. माझा समाज एक आला ही यांची लई पोटदुखी, प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की हा मराठा एक येत नव्हता, एक आला, मतात रूपांतर झालं, ते यांना मला हटवायचं आहे. त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही. कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले मग तुम्हाला सोपं आहे का? म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता का आमच्या जातीला? आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विरोध होता, मात्र आता थेट नोंदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी नेत्यांची पाहिजे. तेच कळलं ना. स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं? याला काय म्हणता? हे ते यांना दोष नाही हो, मी देणारच नाही. माहीत झालं मला. आता काल तर तो जाहीर बोलला यावल्यावाला, ते लोक मय आहेत म्हणला. मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मय लोक आहेत म्हणला. ती तू कमून प्रश्न विचारतो बार बार? ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता. तू कमी विचारतो मला बार बार? ते म्हणत होता काहीतरी त्याला. तर मी जाणार आहे. मय पोर आहेत ते, मय फंटर आहेत म्हणतो देऊ. फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहीत? आता मय लोक आहे म्हणतो देऊ. मग याचा अर्थ यांना काय आता बोलून उपयोगी? त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे.